नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2026 साठी अपेअर होणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण ऑर्गॅनिक इव्होल्युशन मधील काही एमसीक्यूज आज बघणार आहोत. त्याआधी जस्ट एक नोटिफिकेशन आहे, ते म्हणजे आपण महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा 60 डेजचा क्रॅश कोर्स लॉन्च करत आहोत 5 मार्च 2026 पासून. यामध्ये आपण फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, 25+ टेस्ट सिरीज, 2000 MCQs, क्वेश्चन बँक, हे सगळं आपल्याला अवेलेबल असणार आहे. या कोर्ससाठी फक्त लिमिटेड सीटसाठी आपण काही ऑफर ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला फीसमध्ये डिस्काउंट मिळणार आहे. ओके, यासाठी आपल्याला फक्त एक करायचं आहे, ते म्हणजे प्ले स्टोअरवर जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचं आहे आणि खाली दिलेले जे व्हॉट्सॲप नंबर आहे यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर महाराष्ट्र नर्सिंग सीईटी शिवाय आपल्याकडे महाराष्ट्र सीईटी, पीसीबी, पीसीएम सोबतच नीट, जेईई एक्झाम 2026 यासारखे कोर्सेस सुद्धा घेतो. तर क्वेश्चन्स डिस्कस करूयात विद्यार्थी मित्रांनो. आपला पहिला प्रश्न आहे, द प्रिमेटिव्ह अर्थ ॲटमॉस्फिअर वॉज रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर बिकॉज ऑफ व्हॉट? ओके, आता क्वेश्चन काय आहे की अर्थ ॲटमॉस्फिअर हे रिड्युसिंग का होतं? ओके, आता रिड्युसिंगचा डिरेक्टली संबंध हा हायड्रोजनशी आहे, बरोबर आहे. आणि जर ऑक्सिडायझिंग असं मी म्हणलं असं तर काय? बिकॉज ऑफ ऑक्सिजन वॉज अबंडंट, राईट? सो याचा आन्सर जे आहे ते आहे हायड्रोजन वॉज अबंडंट ऑफ ऑल. तुम्ही इथे बघू शकता, एक इमेज मी पुट केलेली आहे. इट वॉज ओव्हरऑल रिड्युसिंग एन्व्हायरमेंट, ज्याच्यामध्ये हायड्रोजन, मिथेन, अमोनिया, वॉटर आणि नायट्रोजन हे गॅसेस तेव्हा होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रिमिटिव्ह ओशन इज डिस्क्राइब्ड ॲज द हॉट डायल्यूट सूप ऑर प्रीबायोटिक सूप. ओके, यामध्ये तुम्हाला सायंटिस्टचं नाव सांगायचं आहे की अर्थला की ओशनला, प्रिमिटिव्ह ओशनला कुणी हॉट डायल्यूट सूप असं म्हणलं होतं. ओके, ह्या सायंटिस्टचा फोटो इथे पुट केला आहे, त्यांचं नाव आहे हॅल्डेन. ठीक आहे, हा एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे जे तुम्हाला लर्न करावं लागेल. यानंतरचा क्वेश्चन आहे, गॅशियस मिक्सचर सीड बाय मिलर इन द स्पार्क चेंबर. ओके, आता यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे, हा एक स्पार्क चेंबर आहे इथे. ओके, अँड विच वॉज बीइंग प्रिपेअर्ड बाय द सायंटिस्ट कॉल्ड ॲज मिलर. ओके, आणि तुम्ही इथे बघू शकता हे इलेक्ट्रिकल स्पार्क, लाइटनिंग अँड ऑल, आणि इथे जे गॅसेस सील केले होते त्यांची नावं काय आहेत? मिथेन, त्याच्यानंतर आहे वॉटर वेपर्स, अमोनिया आणि हायड्रोजन गॅस. हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, आपला पुढचा जो क्वेश्चन असणार आहे, ओके, सो तो बेस्ड असणार आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन वरती. क्वेश्चन असा आहे की ऑर्गन्स दॅट आर कॉमन इन एम्ब्रियॉनिक ओरिजिन अँड हॅव द सेम फंडामेंटल स्ट्रक्चर बट दे परफॉर्म द डिफरंट फंक्शन्स अँड दे आर कॉल्ड ॲज व्हॉट? आता बघा, क्वेश्चन काय आहे? सेम फंडामेंटल स्ट्रक्चर्स. जेव्हा आपण असं म्हणतो की सेम फंडामेंटल स्ट्रक्चर आहे आणि फंक्शन डिफरंट आहे, तेव्हा त्याचा आन्सर काय असतं? होमोलोगस ऑर्गन असं आन्सर असतं. ठीक आहे, आणि जर मी उलट म्हणाले असते, म्हणजेच काय, तर मी जर समजा म्हणाले असते की असे ऑर्गन्स की ज्यांचे फंक्शन्स हे सेम आहेत, ओके, बट डिफरंट काय आहे? दे आर हॅव्हिंग द डिफरंट स्ट्रक्चर्स. बरोबर आहे, तर याचा आन्सर काय असलं असतं विद्यार्थी मित्रांनो? याचा आन्सर असलं असतं ॲनालॉगस ऑर्गन्स. बरोबर आहे. आपला पुढचा क्वेश्चन आहे, दिस इज अन इव्होल्युशनरी प्रोसेस गिव्हिंग राईज टू 2 न्यू स्पेसीज दॅट आर अडॅप्टेड टू न्यू हॅबिटॅट्स अँड द वेज ऑफ लाईफ. ओके, आता एक इव्होल्युशनरी अशी प्रोसेस आहे बघा की ज्याच्यामध्ये न्यू स्पेसीज ह्या न्यू हॅबिटॅटला अडॅप्ट होत आहेत. आता ज्या अर्थी मी हा वर्ड वापरतीये की न्यू हॅबिटॅटला अडॅप्ट होत आहेत, बरोबर आहे. सो लेट यू इमॅजिन की हा एक पर्टिक्युलर एरिया आहे, बरोबर आहे, आणि ज्यामधून स्पेसिसचं काय झालं असावं? ऑफकोर्स डायव्हर्जन झालं असावं, म्हणजेच डायव्हर्जंट इव्होल्युशन झालं असावं. ओके, आणि त्या डिफरंट हॅबिटॅट्स मध्ये जिथे जिथे ते गेलेत तिथे तिथे त्यानुसार चेंजेस त्यांनी स्वतःमध्ये अकोमोडेट केलेत. बरोबर, याला म्हणलं जातं डायव्हर्जंट इव्होल्युशन. यानंतर आहे, डार्विन स्टडीड द फॉना अँड फ्लोरा ऑफ व्हॉट? ओके, आता नेमकं कुठल्या एरियामधून, लोकॅलिटीमधून त्यांनी स्टडी केलं असा तो क्वेश्चन आहे, आणि त्याचा आन्सर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? गॅलापागोस आयलँड्स हे त्याचा आन्सर आहे. आपला पुढचा क्वेश्चन आहे, फिंच बर्ड्स दे एक्सप्लेन व्हॉट? आता यासाठी मी तुम्हाला फिंच बर्ड्सची इमेज दाखवते बघा.
ओके, तर हे ते बर्ड्स आहेत आणि तुम्ही बघू शकता की हे त्यांची अशी वेगवेगळी बीक साईज आहे. आता ही बीक साईज त्यांनी काय केली आहे, तर त्यांना वेगवेगळ्या लेव्हलचा फूड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचं फूड अवेलेबल झालं आणि त्या फूडमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांनी स्वतःची बीक शेप जी आहे ती काय केली, मॉडिफाय केली किंवा अकोमोडेट केली. मग याचा आन्सर काय असणार आहे, अडॅप्टिव्ह रेडिएशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, चूज द करेक्ट स्टेटमेंट्स विथ रेफरन्स टू ऑर्गॅनिक इव्होल्युशन. आता यामध्ये करेक्ट स्टेटमेंट जे आहे ते काय आहे, ते आहे आपलं फोर्थ स्टेटमेंट. फोर्थ स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला की सिमिलर स्ट्रक्चर असेल, ओके, आणि ओरिजिन असेल तर त्याला काय म्हणायचं, होमोलोगस ऑर्गन असं म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विंग्स ऑफ बटरफ्लाय अँड विंग्स ऑफ बर्ड्स दे आर एक्झाम्पल फॉर व्हॉट. आता यामध्ये मी तुम्हाला आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी सांगितलं की विंग्स ऑफ बटरफ्लाय म्हणजे थोडक्यात मी काय सांगतेय की या ठिकाणी विंग्सचं काय असणार आहे बरं, फंक्शन सेम आहे की बाबा फ्लाइंग. मग ते कोणाचे का विंग्स असणं, म्हणजे बटरफ्लाय असू दे, बर्ड्स असू दे किंवा बॅट्स असू दे, बरोबर. तर आता यांचं फंक्शन हे एकच आहे, ते म्हणजे फ्लाइंग. मग डिफरंट काय आहे, तर त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट आहे. आणि जेव्हा अशा प्रकारची एक फिनॉमिनन असते त्याला काय म्हणायचं आपण, ॲनालॉगस ऑर्गन्स. Am I clear? नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डेव्हलपमेंट ऑफ सिमिलर अडॅप्टेशन फॉर द लाईफ इन सेम हॅबिटॅट बाय मोर डिस्टंटली रिलेटेड ॲनिमल्स इज व्हॉट. सी द वर्ड सेम हॅबिटॅट. आता यामध्ये काय होत आहे माहिती आहे का, की सेम हॅबिटॅटमध्ये डिफरंट ॲनिमल्स येत आहेत आणि इथे राहत आहेत एकत्र, दे आर लिव्हिंग टुगेदर. आता यामध्ये ते जे काही स्वतःमध्ये अडॅप्टेशन्स करणार आहेत, दे विल ऑफकोर्स बी व्हॉट, दे विल बी अ कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. मी तुम्हाला सांगितलं की डायव्हर्जंट इव्होल्युशन केव्हा होतं, जेव्हा त्या डिफरंट हॅबिटॅट्स जातात तेव्हा. आणि अर्थात त्या डायव्हर्जंट इव्होल्युशनमध्ये स्पेसिएशन सुद्धा होत असतं. आणि कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन म्हणजे असं इव्होल्युशन की ज्यामध्ये डिफरंट स्पेसीज, ओके, ज्या सेम हॅबिटॅटमध्ये येत आहेत, बट जस्ट बिकॉज ऑफ द सेम हॅबिटॅट त्यांना स्वतःमध्ये सेम टाईप ऑफ अडॅप्टेशन्स करायचे आहेत. से फॉर एक्झाम्पल अंटार्क्टिका ही एक प्लेस आहे. आता यामध्ये मे बी डिस्टंटली रिलेटेड ॲनिमल्स असू शकतात, पण त्या सगळ्यांची एक प्रायर रिक्वायरमेंट काय आहे, तर त्या कोल्ड क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये सर्व्हाइव्ह करणं, बरोबर. आणि म्हणून त्यासाठी जे चेंजेस असतील, अडॅप्टेशन्स असतील, ते सगळे कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. ओके ओके. आता हा एक अगेन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे तुम्हाला, ओरिजिन ऑफ प्रिमिटिव्ह मॅमल्स अकर ड्युरिंग व्हॉट. ओके, अकर ड्युरिंग विच पिरियड असा तो क्वेश्चन आहे बघा. प्रिमिटिव्ह मॅमल्स केव्हा ओरिजिनेट झाले. आता हाच क्वेश्चन दोन प्रकारे विचारला जाऊ शकतो. एक म्हणजे की कुठलाही ॲनिमल असेल तो ओरिजिनेट कुठल्या पिरियडमध्ये झाला असावा किंवा त्याचा अबंडन्स, ओके, कुठल्या पिरियडमध्ये झाला असावा. आर यू गेटिंग माय पॉइंट. जसं की से फॉर एक्झाम्पल या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, प्रिमिटिव्ह मॅमल्स, याचा आन्सर आहे जुरासिक पिरियड. ठीक आहे. आता जुरासिक पिरियड हा एक असा पिरियड आहे, असा पिरियड होता की ज्यामध्ये प्रिमेटिव्ह मॅमल्स हे ओरिजिनेट झाले. आणि हाच एक असा पिरियड आहे की ज्यामध्ये डायनासॉर जे आहे ना ते त्यावेळेस अबंडंट होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डॉमिनन्स ऑफ डायनासॉर इज असोसिएटेड विथ व्हॉट. ओके, त्यांची लिंकेज किंवा त्यांचं असोसिएशन कोणासोबत आहे, तर त्यांचं असोसिएशन आहे बर्ड सोबत, ओरिजिन ऑफ बर्ड्स. ओके. अनदर क्वेश्चन, Darwin was appointed as a naturalist in 1831 upon a world survey ship of what. ओके, त्यांची अपॉइंटमेंट कुठे गेली होती असा तो क्वेश्चन आहे. ओके, कुठे म्हणजे इन विच सर्वे शिप. ओके, सो त्याचा आन्सर आहे HMS बीगल ही त्या शिपचं नाव होतं. ओके, आणि गव्हर्नमेंट कुठलं होतं ते, इट वॉज ब्रिटिश गव्हर्नमेंट. ठीक आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंट, HMS बीगल. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुक पब्लिश्ड बाय द चार्ल्स रॉबर्ट डार्विन ऑन इव्होल्युशन. आता हा क्वेश्चन जो आहे ना, इथे दोन वर्ड्स इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे डार्विन आणि दुसरं म्हणजे इव्होल्युशन. आता त्यांनी डार्विन यांचे बरेच बुक आहेत, पण मग नक्की ते इव्होल्युशनवर कुठलं असा तो प्रश्न आहे. आणि त्याचा आन्सर काय आहे, ओरिजिन ऑफ स्पेसीज, बरोबर. आणि आपला हा क्वेश्चन आहे तो म्हणजे केमिकल ओरिजिन ऑफ लाईफ वॉज एक्सपेरिमेंटली सपोर्टेड बाय विच सायंटिस्ट.
हे कुणी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं? ठीक आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे स्टुडंट्स युरे अँड मिलर. या सायंटिस्टने एक्सपेरिमेंटली सपोर्ट केलं किंवा प्रूव्ह केलं दॅट द लाईफ हॅज बीन ओरिजिनेटेड ओके केमिकली. ओके, सो विथ दिस क्वेश्चन स्टुडंट्स विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्स अ लॉट.